अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या स्वामींसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत, अर्थातच गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, या दिवशी काय करावं, त्याचबरोबर आता सगळे आपण स्वामी भक्त उद्या गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद देणार आहोत. मग बघा, जे मांसाहार करतात त्यांनी गुरुपद द्यावं का, किंवा गुरुपद दिल्यानंतर मांसाहार केला तर चालतो का, ही संपूर्ण माहिती आपण आश्रम बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात प्रथम उद्या गुरुपौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्या, काय करावं हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी उद्या तुम्हाला लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करताना तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. बघा, हा उपाय आपण दर गुरुवारी करत असतो गुरुबळ मजबूत होण्यासाठी, पण उद्या गुरुपौर्णिमा सुद्धा आहे, त्यामुळे उद्या आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे, जेणेकरून गुरुबळ मजबूत होते. तर सूर्यदेवाला जल अर्पण करून झाल्यानंतर अर्थातच तुळशी मातेला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. घराचा उंबरठा मुखद्वार तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याला हळदचं लेपन करायचं आहे, कारण की उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे उंबरठ्याला हळदचं लेपन करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर बघा, आपल्या घरातली देवपूजा वगैरे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे करायची आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, आता जर मूर्ती असेल तर नक्कीच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक कसा करावा, तर सगळ्यात प्रथम बघा, तुम्हाला स्वामींची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे आणि शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही अभिषेक दुधाने सुद्धा करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा करू शकता. जर तुम्ही दुधाने किंवा पंचामृत तुम्ही अभिषेक करणार असाल तर अर्थात तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. मूर्ती पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची असते आणि नंतर तुम्हाला त्याची स्थापना करायची असते. तर अर्थात बघा, अभिषेक करताना तुम्हाला काय पठण करायचं आहे. अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्त आणि 1 वेळेस श्री सूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. पण आता असे काही सेवेकरी आहेत की ज्यांना ही सेवा करणं शक्य होत नाही. काही काहींना निदा वाचता येत नाही, त्यामुळे शक्य होत नाही पुरुष सूक्त म्हणणं, किंवा बघा काही काहींना बऱ्याच अडचणीसुद्धा असतात. मग अशा वेळेस तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस, जसं की तुम्ही 1 माळा किंवा 3 माळ 5 माळ असा जप करून तुम्ही अभिषेक करू शकता स्वामींच्या मूर्तीवर, किंवा तुम्ही तारक मंत्रसुद्धा पठण करत करत तुम्ही अभिषेक करू शकता. तर अशापर्यंत तुम्हाला अभिषेक करताना तुम्ही तारक मंत्र पठण करा किंवा स्वामीचं नामस्मरण तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्त आणि 1 वेळेस श्री सूक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता, तुमच्या इच्छेनुसार आहे. अर्थात अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या स्वामींची स्थापना तुम्हाला देवघरामध्ये करायची आहे. आता तुम्ही सेपरेट पूजा मांडणीसुद्धा करू शकता. सेपरेट तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर सुद्धा तुम्ही पूजा मांडणी उद्या करू शकता गुरुपौर्णिमेची. अर्थात बघा, सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर अर्थात याचप्रमाणे तुम्हाला अभिषेक करून त्यांची स्थापना चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्ही तिथे श्री स्वामीच्या सलामची पोथी ठेवू शकता, जपमाळ ठेवू शकता. स्वामींना तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्ही एखादा गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकता, किंवा साखर, खडी साखर तुम्हाला ठेवायची आहे. 1 लोटा भरून तुम्हाला जल ठेवायचं आहे स्वामींसाठी, किंवा तुम्ही एखादं फळ सुद्धा तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून ठेवू शकता. तर अशी एकदम साध्या सोप्या पण तुम्ही पूजा मांडणी करू शकता. स्वामींना बघा, आता अभिषेक करून झाला की तुम्हाला काय करायचं आहे, इष्टगंध स्वामींना लावायचं आहे. जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल, तुम्ही हिना अत्तर सुद्धा लावू शकता, कारण की स्वामींचं ते सगळ्यात प्रिय अत्तर आहे हिना अत्तर. तुमच्याकडे असेल तर नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, स्वामींच्या मूर्तीला परिधान करण्यासाठी तुमच्याकडे जर वस्त्र असतील, तुम्ही नक्कीच वस्त्र स्वामींच्या मूर्तीला परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वामींना फुले अर्पण करायची आहे. जर तुम्हाला उद्या चाफा मिळाला तर नक्कीच स्वामींना चाफ्याची फुले अर्पण करा, कारण की ती स्वामींना अतिशय प्रिय आहे. नाही मिळाला तर तुमच्याकडे जी कोणती फुले अवेलेबल असतील ती तुम्ही अर्पण करू शकता, किंवा पिवळा झेंडू, केशरी झेंडू पण तुम्ही अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. अशापर्यंत तुम्हाला स्वामींची उद्या पंचोपचार पूजा करायची आहे. तुम्ही स्वामींना गुलाबाचं फूलसुद्धा अर्पण करू शकता, कारण की उद्या गुरुपौर्णिमा आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा असतो. तुम्हाला नैवेद्य अर्पण करून झाला की तुम्हाला आरती करायची असते. आता नैवेद्य काय अर्पण करावा, तुम्हाला जर शक्य असेल उद्या स्वामींसाठी पुरणपोळी बनवणं, तर नक्कीच तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य बनवून तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, कारण की पुरणपोळी ही स्वामींना अतिशय प्रिय आहे. स्वामींना जे पदार्थ आवडतात ते तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता, जसं की कांदा भजी असेल, पुरणपोळी असेल. आता बऱ्याच जणांचं उद्या उद्यापनसुद्धा असेल कुरुक्षेत्र पारायणाचं, तर त्यांनी नक्कीच
या सगळ्या काही गोष्टी आहेत नैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. किंवा आता बऱ्याच जणांनी श्री स्वामीच्या सहस्त्रनामाचे पारायण केले आहेत, 21 पारायणे केली आहेत, कोणी 11 केली असेल, कोणी 7 पारायणे केली असेल, त्यांचं पण उद्या उद्यापन असेल. नक्कीच तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार याच पद्धतीने सेम तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, याच पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता, याच पद्धतीने तुम्हाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे. जसं की तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता, किंवा तुम्ही खीरपुरी करू शकता, किंवा तुम्ही वरण भात बाई चपातीसुद्धा केली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर बघा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे आणि तुम्हाला तो नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे. बघा, खूप काही दिखाव्यापेक्षा आपण त्यांची सेवा किंवा त्यांचा नामस्मरण किंवा त्यांची कुठलीही सेवा आपण किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अगदी स्वामींना या गोष्टी आवडतात, त्या अर्पण करायच्या, पण त्यामध्ये आज आपला भावच नसेल तर त्या गोष्टी अर्पण करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे आपण किती मनापासून त्यांची सेवा करत आहोत, आपण त्या गोष्टी स्वामींना किती मनापासून अर्पण करत आहोत हे महत्त्वाचं आहे. आपला भाव किती शुद्ध आहे, आपलं मन किती शुद्ध आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच बघा, तुम्ही स्वामींना काही अर्पण करा किंवा नका करू, स्वामींना त्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो. स्वामी तुम्हाला म्हणत नाही की मला हे अर्पण कर किंवा मला हे हवं आहे किंवा ते हवं आहे. स्वामींना आपल्याकडनं कसलीच अपेक्षा नसते. स्वामींना फक्त आपल्याकडनं एकच गोष्ट प्रिय आहे, ती म्हणजे अगदी मनापासून पूर्ण विश्वास ठेवून केलेली सेवा, आणि तीच आपल्याला स्वामींना द्यायचं आहे. आणि स्वामींनासुद्धा तीच गोष्ट आवडते आणि त्यावरच स्वामी आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यांची कृपा आपल्यावर होत असते. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जर या गोष्टी अर्पण करणं स्वामींना शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालतील. फक्त तुमचा भाव कसा आहे, तुमचं मन किती शुद्ध आहे, तुम्ही किती प्रेमाने, किती मनापासून त्यांची सेवा करत आहात, किती मनापासून तुम्ही त्यांची भक्ती करत आहात हे स्वामी बघता. बाकी स्वामींना कशातही रस नसतो, लक्षात घ्या. तर ज्या काही तुम्ही गोष्टी अर्पण करणार त्या फक्त तुम्ही मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. तर बघा, तुम्ही स्वामींना नैवेद्य अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती करायची, त्यानंतर कुलदेवीची तुम्ही आरती करू शकता, त्यानंतर दत्त महाराजांची, त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे. अशा पण तुम्हाला आरती करायची आहे. आता आरती वगैरे सगळं करून झालं की तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे. आता गुरुपद कसं द्यायचं, काय द्यायचं हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा, तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. आता गुरुपद आपल्याला दरवर्षी द्यायचं असतं, जरी तुम्ही मागच्या वर्षी गुरुपद दिलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला यावर्षी पुन्हा गुरुपद द्यायचं आहे. ज्यांना मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, अर्थात ते देऊ शकत नाही, पण त्याचा अर्थ असाही होत नाही की स्वामी आता आपल्या इच्छा पूर्ण करणार नाही किंवा स्वामी आपल्यासोबत असणार नाही, असं अजिबात नाही. स्वामी कायम आपल्यासोबत असतात. आपली फक्त त्यांच्यावर श्रद्धा हवी, आपला विश्वास हवा. आपण त्यांची जी काही सेवा करतो तोडकी मोडकी ती फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करायला हवी. बाकी स्वामी सगळ्यांच्या सोबत असतातच, त्यात काही शंका नाही. तर अशापर्यंत तुम्हाला स्वामींची उद्या पंचोपचार पूजा करायची आहे. अभिषेक वगैरे तुम्हाला सगळं काही समजलं असेलच. त्यानंतर बघा की तुम्हाला दिवसभरामध्ये स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या. जरी तुम्ही आत्तापर्यंत स्वामींचे 21 पारायणे केली असेल सारामताचे, किंवा तुम्ही 11 केले असेल, 7 पारायणे केली असेल, किंवा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं असेल, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण केलं असेल, तरीसुद्धा उद्या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंसाठी, आपल्या स्वामींसाठी तुम्हाला काही ना काही सेवा करायची आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जी काही सेवा जमेल ती तुम्हाला करायची आहे. मग त्यामुळे सगळ्यात प्रथम बघा, तुम्हाला दिवसभरामध्ये श्री स्वामीच्या सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. पूर्ण पारायण 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत. दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही वाचू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्री झोपेपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. तारक मंत्र 11 वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा. नाही 11 वेळेस शक्य तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 1, 3, 5, 7 या संख्येमध्ये तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता. त्यानंतर किमान उद्याच्या दिवस तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. बघा, जरी बरेच असे भक्त आहेत की ज्यांच्याकडनं आत्तापर्यंत गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची कुठलीही सेवा घडलेली नाही, मग त्यांनी उद्याचा दिवस आपल्याला आपल्या सेवेसाठी द्यायचा आहे, आपल्या गुरूंच्या सेवेसाठी तुम्हाला द्यायचा आहे. उद्याचा दिवस फक्त आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल सेवेसाठी तेवढा देण्याचा प्रयत्न करा. मग त्यामुळे तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. केलेली सेवा ही कधी वाया जाणार नाही, तुम्हाला त्याचं फळ एक ना एक दिवस मिळणार आहे. त्यामुळे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 11 वेळेस तारक मंत्र आणि श्री स्वामीच्या सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पूर्ण पारायण करायचं आहे. आता या सगळ्या सेवा तुम्ही टप्प्याटप्प्याने करा, किंवा तुम्ही एका बैठकीसुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. शक्य असेल एका बैठकीत तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा, पण नसेल शक्य तर सकाळी तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा,
दुपारी तुम्ही श्री स्वामीच्या नामाचं पारायण करा, त्यानंतर तुम्ही संध्याकाळी तारक मंत्राचं अनुष्ठान करा, काहीच हरकत नाही. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. ज्यांना 11 माळे श्री स्वामी समर्थ जप करणं शक्य होणार नाही त्याने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जेवढ्या माळे तुम्हाला घेणं शक्य होईल तेवढं तुम्ही घेऊ शकता. तारक मंत्र पण तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य आहे पठण करा तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकता, काहीच हरकत नाही. आपल्या यथाशक्तीनुसार, आपल्या इच्छेनुसार आपल्याला जेवढ्या शक्य आहे सेवा करणं तेवढ्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला किती वेळ आहे, आपण किती वेळ सेवेसाठी काढू शकतो हे स्वामींना सुद्धा माहीत आहे आणि आपण सुद्धा जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करावा. कारण की अर्थात बघा, विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा ही जास्त फळ देऊन जाते आणि स्वामी सगळं काही जाणतात. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढी सेवा शक्य आहे तेवढी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, आता तुम्हाला सेवा वगैरे सगळं समजलं असेलच. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करावा का, किंवा आम्ही मांसाहार करतो तर मग गुरुपद घ्यावा का. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले स्वामी हे परमदयाळू आहेत. ते या ब्रह्मांडाचे चालक, पालक, मालक आहेत आणि ते आपल्या भक्तांवर नेहमी कृपा करत असतात. त्यांच्या ज्या काही चुका आहेत ते माफ करून त्यांच्यावर नेहमी ते त्यांची कृपा करत असतात. त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतो. जे भक्त त्यांची मनापासून सेवा करतात, ज्या भक्तांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार भक्ती आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, त्या भक्तांच्या पाठीशी स्वामी नेहमी राहतात. ज्या भक्तांचे कर्म चांगले आहेत त्या भक्तांसोबत नेहमी स्वामी असतात, यात काही शंका नाही. पण बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी मांसाहार करतो पण मला स्वामींची सेवा करायची आहे, मला स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, मग मी स्वामींना गुरुपद देऊ शकतो का, तर नक्कीच तुम्ही देऊ शकता. कारण की बघा, स्वामी असं नाही म्हणत की तू अगदी परिपूर्ण होऊनच माझ्याकडे ये किंवा तू अगदी पूर्ण होऊनच माझी सेवा करायला सुरुवात कर, असं स्वामी कधीच आपल्याला म्हणत नाही. आपण जसे आहोत तसे स्वामी आपल्याला स्वीकारतात आणि जेव्हा स्वामी आपली सेवा स्वीकारतात ना, तेव्हा आपल्यातले जे काही दुर्गुण आहेत, जे काही अवगुण आहेत ते स्वामी आपोआप कमी करत जातात. आपल्याला त्या गोष्टींची परत इच्छाही होत नाही आणि आपोआप आपल्याकडनं ज्या सगळ्या सवयी सुटतात ज्या स्वामींना नको असतात. त्यामुळे मी मांसाहार करतो मग मी स्वामी सेवेत येऊ का, किंवा मी गुरुपद देऊ का, किंवा गुरुपद दिल्यानंतर मांसाहार करावा का, असा प्रश्न अजिबात मनात आणू नका. तुम्ही जरी मांसाहार करत असाल किंवा तुम्ही नंतरही मांसाहार करणार असाल गुरुपद दिल्यानंतर तरीसुद्धा काहीच हरकत नाही. शेवटी स्वामी ठरवतील की तुमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी कधी सोडून घ्यायच्या आहेत, कधी नाही. स्वामी सगळं काही जाणतात आणि जर तुम्ही खरंच मनापासून स्वामींची भक्ती केली, सेवा केली, तर एक ना एक दिवस तुम्हाला स्वतःला इच्छा राहणार नाही मांसाहार करण्याची. इतकं तुम्हाला स्वामी जवळ करतील आणि हे जे काही अवगुण आहेत आपल्यामध्ये ते नक्कीच स्वामी दूर करतात, हळूहळू दूर करतात. आपल्याला ते समजत नाही, आपण त्या चुका अजिबात नंतर करत नाही. म्हणून सगळं काही स्वामींवर सोडून द्या. स्वामींना तुम्ही प्रार्थना करा की स्वामी माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या, मला स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे, अगदी मनापासून करायची आहे, पूर्ण श्रद्धेने करायची आहे. तुम्ही सगळं स्वामींना सांगा आणि स्वामींना तुम्ही प्रार्थना करा. नक्कीच स्वामी तुमच्या प्रार्थना स्वीकार करतील आणि तुमच्यातले जे काही अवगुण आहेत ते नक्कीच दूर करतील, हळूहळू करतील. तुम्हालाही समजणार नाही आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये इतके रममाण व्हाल ना की तुम्हाला सुद्धा जाणीव राहणार नाही की आपल्यामधले दुर्गुण कधी कमी झाले आणि कधी नाही. म्हणून आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सेवा अगदी मनापासून करायची, पूर्ण श्रद्धेने करायची. कुठलीही शंका मनामध्ये घेऊ नका. अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करता येईल ती तेवढी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत अशासोबत पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.